मी झांझरबाईंना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचंय आणि आपले जे टी शर्ट्स आहेत तोपर्यंत आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. मी अभिषेकला विनंती करेन आपण जरा सामन्याला सुरुवात करून घ्यायची, तोपर्यंत आपण हा टी शर्ट वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो व्यासपीठावरती पार पाडून घेऊया. माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचायचंय. चला तोपर्यंत आपण एक छोटासा कार्यक्रम आहे तो आपण लगेच पार पाडून घेऊया. सुरुवातीला आपण 5 खेळाडू जे आहेत ज्यांना टी शर्ट दिले जाणार आहे उल्हास पॅकर कडून, ते टी शर्ट्स आपण प्रदान करूया. झांझरबाईंना मी विनंती करेन. झांझरबाई, झांझरबाई आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती या. आणि माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील, आणि मी ज्या ज्या खेळाडूंचं नाव घेईल त्या खेळाडूला टी शर्ट स्वीकारण्यासाठी मी स्टेजवर येण्याची विनंती करेन. मी मोजाड साहेबांना सर्वप्रथम विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हे टी शर्ट प्रदान करायचे. झांझरबाई पुढे या, आपण सुद्धा यायचंय. आणि हे टी शर्ट जे उल्हास गोवेकर यांच्या माध्यमातून आपण खेळाडूंसाठी निवडलेले आहेत त्या खेळाडूंची नावं मी घेतोय. मी साईराज स्पोर्ट्स क्लबच्या श्रेयस मानेला सर्वप्रथम स्टेजवर येण्याची विनंती करेन. श्रेयस माने आपण जिथे कुठे असाल आपण त्वरित स्टेजवर या. श्रेयसला सुद्धा हे आकर्षक टी शर्ट आहे. हो सर, मॅच चालू करून घ्या तुम्ही. आणि स्कोरर आपण देखील या समालोचन कक्षामध्ये. श्रेयस माने, एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी होऊन जाऊ द्या. उल्हास पॅकर यांच्या वतीने त्यांना मात्र हे ट्रिपल एसचा आकर्षक टी शर्ट एक स्लीवलेस आपण त्यांना देतोय. खूप खूप धन्यवाद श्रेयस. त्यानंतर साईराज स्पोर्ट्स क्लबचा आकाश वरपे. आकाश वरपे, आपल्याला सुद्धा व्यासपीठावरती येण्याची विनंती असेल. आपल्याला सुद्धा या ठिकाणी साईराज स्पोर्ट्स क्लबचा आकाश वरपे आपल्याला सुद्धा उल्हास गोवेकर यांच्या माध्यमातून एक आकर्षक असं टी शर्ट आपण देणार आहोत. आकाश जिथे कुठे असशील लवकरात लवकर आपण स्टेजवर या. येस, आलेले आकाश स्टेजवरच आहे. धन्यवाद. झांझरबाईंच्या शुभ हस्ते मात्र आकाशला सुद्धा आपण हा टी शर्ट देऊन सन्मानित करतोय. त्यानंतर शिवडीचा सम्राट संघाचा मयूर साळुंखे. शिवडीचा सम्राट संघाचा मयूर साळुंखे आपल्याला स्टेजवर येण्याची विनंती असेल. सर, मॅच चालू करा. आणि त्यामागोमाग शिवडीची लक्ष्मी माता या संघाचा विजय नागलेकर आपल्याला विनंती असेल. विजय, आपण सुद्धा स्टेजवर या. आपल्याला सुद्धा उल्हास पॅकरच्या माध्यमातून एक आकर्षक अशी टी शर्ट दिली जाणार आहे. आणि त्यानंतर शिवडीचा महाराजा संघाचा विनीत शेट्टी. विनीत शेट्टी इकडे आहे का? विनीत शेट्टी नसेल तर त्यांचा कोणी प्रतिनिधी ते असेल तर जरा स्टेजवर या. आपल्याला मॅच चालू करायची, जरा लवकर या, लवकर या, लवकर प्लीज. शिवडीचा महाराजा संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर आपण त्या ठिकाणी यायचंय. विनीत शेट्टीला सुद्धा आपण एक आकर्षक टी शर्ट, तोपर्यंत विजय नागलेकरला आपण हे टी शर्ट देतोय उपस्थित मान्यवरांकडून. आणि त्यानंतर विनीत शेट्टी शिवडीचा महाराजा या संघाकडून आपण हे टी शर्ट त्यांना देणार आहोत उल्हास पॅकर, उल्हासजी गोवेकर यांच्या माध्यमातून. तर आपण या 5 खेळाडूंचा सन्मान करून इथेच थांबूया आणि त्यानंतर लगेचच सामन्याला सुरुवात करूया. आणि जशी या सामन्याला सुरुवात होते माझे अभिषेक पाटील आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. मॅच चालू करा सर. पहिला बॉल, षटक क्रमांक 1, गोलंदाजीसाठी मयूर. यस, पहिलाच बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धावाली आहे या बॉलवर.
फटका खेळलाय चांगला, हलक्या हाताने ढकलल्या बॉलला पॉइंट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धाव मात्र आता धावून पूर्ण केली आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. या वेळेला मात्र तिवारीची विकेट मला वाटतं येताना दिसते. येस, फलंदाज बाद. डीजेला सुद्धा संधी मिळेल. मधल्या मध्ये आपण जशी विकेट येईल आपण ऐकू एक सुमधुर संगीत आणि काही क्षणातच परत येऊया. धन्यवाद. थँक्यू. 3-2 सध्या मात्र असणारी ही परिस्थिती आपण बघतोय. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये रोशन आणि यावेळेला पुन्हा एकदा मात्र विकेट येते. बॅक टू बॅक फलंदाज बाद होत आहेत. व्यासपीठावरती उपस्थित राहताना आपल्याला बघायला मिळते. आणि दरम्यान या वेळेला स्वीप करायचा प्रयत्न होता. पाच धावा, 3 गडी बाद. थोडासा अडचणीत सापडतोय, थोडासा संघर्ष करतोय. संघर्ष हे जीवन मित्रा, जो थांबला तो संपला. इथे थांबायचं नाही, इथे रडायचं नाही, इथे लढायचं. बघूया निलेश आता मात्र काय करतोय. बरेच एक्स्ट्रा रन्स त्याने खर्च केलेत. एकच बॉल आतापर्यंत त्याच्या ओव्हर मधला पूर्ण झालेला आपल्याला बघायला मिळतोय. 2 बॉल, माफ करा, 2 बॉल पूर्ण झाले त्याच्या षटकातले.
आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. स्वतः संघ मालक सुद्धा एफर्ट्स लावतायत. त्यांना आज सलग तिसऱ्यांदा मात्र ही मेगा फायनल जिंकायची आहे असं मात्र त्यांनी कुठेतरी सांगितलं होतं इंटरव्ह्यू मध्ये. टॉसच्या वेळेला मात्र जसं म्हटलं तानाजीने की मागील 2 वर्ष आम्ही मेगा फायनल मारतोय इंटर सायरसच्या माध्यमातून आणि याही वेळेला मात्र तिसऱ्याही पर्वात सलग तिसऱ्या वेळेला आपण या 9व्या पर्वातून मात्र अंतिम फेरी जिंकण्याचा पूर्णतः प्रयत्न या ठिकाणी ते करणार आहेत. आणि निलेश सोनार जोपर्यंत त्यांच्या टीम मध्ये निलेश सोनार राहील तोपर्यंत मात्र त्यांच्या टीमला काहीही अडचण येणार नाही असं मात्र त्यांनी सांगितलं होतं. कारण निलेश सोनारला या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. आतापर्यंत निलेशने आपल्या टीमचा संपूर्ण दारोमदार सांभाळल्या, संपूर्ण भार सांभाळलाय तसं बघायला गेलं तर. मयूर सुपेकर आहे, त्याचबरोबर दीक्षित आहे, शुभम आहे, स्वतः तानाजी मोरे आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर 1-2 युवा खेळाडूंना सुद्धा आपल्या टीम मध्ये मात्र त्यांनी सामावून घेतलंय. अंपायरच्या भूमिकेत मात्र आपण बघताय अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील नावाजलेले पंच अजित निकम. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. चला इफेअर डिलिव्हरी असेल आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. थोडस संघर्ष करत मात्र 8 धावांपर्यंत पोहोचली आहे ती ओमसाई चॅलेंजर्स. 3 विकेट्स आतापर्यंत गमावले गेलेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि मधल्यामध्ये मात्र एक छोटीशी विश्रांती घेऊया. डीजेला संधी देऊ, एक सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊया. हो, सुंदर चेंडू या वेळेला हाताळला गेलाय. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर लेन चेंडू होता, त्याला मात्र खोदून काढलं. 1 रन मात्र तिकडे मिळवली गेली आणि संघाच्या 3ऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे, जिथे मात्र आपण बघतोय ओमकार फायटर्स विरुद्ध ओमसाई चॅलेंजर्स या 2 टीम मध्ये मात्र एक मोठी लढत आहे. डू ऑर डाय सिच्युएशन, करो व मरोच्या स्थितीमध्ये मात्र हा सामना त्यांना खेळावा लागणार आहे. 3 गडी बाद आतापर्यंत 9 धावा जमवल्या गेल्यात आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर ओमकार फायटर्स तानाजी मोरे यांनी त्यांची टीम मात्र खूप चांगला परफॉर्मन्स देत आज सेमीफायनल पर्यंत पोहोचली आहे. पुन्हा एकदा मात्र बॅटची एज घेतोय. बॉल मात्र स्लिप कडे जाताना पाहायला मिळेल. थ्रोही चांगला होता परंतु कलेक्शन मध्ये थोडीशी मिस्टेक करतोय गोलंदाज दीक्षित. या स्पर्धेला मात्र विशेष सहकारी राहिले मागील कित्येक पर्वापासून ते अरब रेस्टॉरंट, IB7 परफ्युम्स, 7 ऑप्टिकल्स, त्याचबरोबर शिवडी स्वीट अँड बेकरी, शिवडी स्वीट्स अँड केक शॉप, त्याचबरोबर आपण शिवडी नर्सिंग होम पाहताय. असे बरेच बॅनर्स आपल्याला मैदानाच्या चारी बाजूला लागलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मात्र आपण जर पाहिलं तर धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते. अगदी जिंकण्यासाठी मात्र जद्दोजहद केली जाते. ते मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा होते. बघूया आता मात्र काय घडते, काय बिघडतंय. पहिल्या डावाचा खेळ आहे, किती धावांपर्यंत मजल गाठू शकतोय ओमसाई चॅलेंजर्स संघ याच्याकडेही लक्ष टाकावं लागेल. आणि इथे मात्र फलंदाज बाद. पुन्हा एकदा मात्र डीजेला संधी. सहसचिव व शिर्डी लोकसभेचे संपर्क प्रमुख मितेश साटम, युवासेना शाखाधिकारी रोहित गायकवाड, तसेच युवासेनेचे उपविधानसभा समन्वयक मयुरेश पांचाळ, युवासेना शाखाधिकारी सागर देवगडकर ही सर्वच युवासेनेची आमची सहकारी मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी साईराज मित्रमंडळाच्या वतीने सर्वच आमच्या उपस्थितांचं मित्रांचं सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत. तसेच आपल्या या विभागाचे स्थानिक उपशाखा प्रमुख
विलास वरपे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही साईराज मित्र मंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. तसेच सांगायला आवडेल अरब रेस्टॉरंट जे गेली 5 वर्ष आपल्याला या आपल्या साईराज प्रीमियर लीगला अनमोल असं सहकार्य करत आहेत. त्यांचे प्रतिनिधी दिनेश चौरसिया सर हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच मान्यवरांचं मी साईराज मित्र मंडळाच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत करत आहे. साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9 मध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आम्ही आज व्यासपीठावरती करत आहोत. एक महत्वपूर्ण मॅच या दोन्ही टीमच्या माध्यमातून सुरू असलेली आपण बघतोय, जिथे मात्र 6 विकेट्स गमावलेत आणि 12 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. या वेळेला मात्र काय करतायत फलंदाज, जिथे मात्र स्वतःची विकेट वाचवण्याचा प्रयत्न केला गेला होता. बचावात्मक अंदाजाने मात्र खेळण्याचा प्रयत्न मात्र तिकडे मार्गदर्शक केला गेला. मराठी क्रांती संघटनेचे मुंबई विभागाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत काका मोजड हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मोजड काकांचं देखील साईराज मित्र मंडळाच्या वतीने आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत. धन्यवाद गणेश. पुन्हा एकदा मात्र आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, उपस्थित सर्व मान्यवरांचं, अतिथीगणांचं, आमच्या लाडक्या मार्गदर्शकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभारही व्यक्त करतोय. आज गेली 3 दिवस मात्र जसं मगाशी तानाजी म्हणाले की मागचे 3 दिवस कसे निघून गेले हे कळलं सुद्धा नाहीये, परंतु त्या अगोदरची घेतली गेलेली जी 4 दिवसांची मेहनत आहे ती आज कुठेतरी मात्र फळारूपाला आलेली आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक कार्यकर्त्याने मात्र सोपवलेली जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे पार पाडली आहे. कोणत्याही पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारची कारण आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी दिली नाहीत की मला हे काम जमणार नाही, मी हे काम करणार नाही. प्रत्येकाने साईराज प्रीमियर लीग यशस्वी करण्यासाठी मात्र आपलं सर्वस्व दिलेलं आहे मागील 4 महिन्यांपासून. मग अगदी जानेवारीपासून झालेली सुरुवात ती आज मात्र एप्रिल महिन्यापर्यंत, आज हा शेवटचा दिवस उजाडेपर्यंत आणि संपेपर्यंत आज हे सर्व कार्यकर्ते आज या साईराज प्रीमियर लीग साठी झटताना आपल्याला बघायला मिळाले. त्या सर्व कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून आणि उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आम्ही करतोय यशस्वी स्पर्धा केल्याबद्दल. वेदू आलाय सध्या मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. शेवटची विकेट मला वाटतं या ठिकाणी आता शिल्लक राहिली आहे. लो स्कोरिंग मॅच होताना दिसते, परंतु क्रिकेटमध्ये मगाशी जसं आपण म्हटलं की कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी तुम्हाला देत नाही. तर बघूया आता किती धावापर्यंत मजल गाठली जाते. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. स्वतः संघमालक तानाजी मोरे मात्र त्या ठिकाणी गोलंदाजी करतायत आणि फलंदाजीसाठी एका बाजूला अभि आणि वेदूची जोडी आहे. येल्लो वर्सेस ब्लू अशी मॅच आहे. बघा आज एक वैशिष्ट्य आहे की सध्या मुंबई विरुद्ध चेन्नई असा आयपीएलचा सामना सुद्धा आहे आणि आज मैदानावरती सुद्धा आपली सेमीफायनल जी रंगते ती एका बाजूला ब्लू कलर आहे आणि दुसऱ्या बाजूला येल्लो कलर आहे. तर काहीतरी सिमिलॅरिटी पाहायला मिळाली या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतं. या युवा खेळाडूंचा सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेच्या माध्यमातून राहिला. मग तो हर्षू असेल, युवराज असेल, राज असेल, प्रतीक असेल आणि सध्या आपण बघतोय तो वेदू. असे बरेच युवा खेळाडू जे 15 वर्षाच्या खालचे खेळाडू आहेत, त्या सर्व खेळाडूंनी सुद्धा मात्र आपण खूप चांगलं परफॉर्मन्स देताना पाहिलंय. तर दरम्यान 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकात मात्र झालेली वाढ आपण बघतोय. ती धावा झाल्यात 17 वर झालेत 7 आणि 18 धावांचं लक्ष आता मात्र ओमकार फायटर्सला हा सामना जिंकण्यासाठी. सन्मान या मधल्या वेळेत करून घेणार आहोत. साईराज मित्र मंडळाच्या विनंतीला मान देऊन मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष मुंबई विभागाचे श्री चंद्रकांत काका मोजड या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाचे अध्यक्ष संभाजी मोरे यांना विनंती करतो आपण चंद्रकांत काकांचा या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करावा.
तसेच युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपसचिव सन्मान्य शार्दूल माडगुद या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने मी राहुल चव्हाण यांना विनंती करतो आपण शार्दूलचा देखील शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करायचा आहे. त्यांचा सत्कार करतील मंडळाचे सदस्य फुलचंद यादव. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. मितभाषी व्यक्तिमत्व सर्वांना आपल्या सहवासात हसत खेळत ठेवणारे आमचे मित्र मितेश साटम त्यांचा साहित्य मित्र युवा सेनेचे उपविधान समन्वयक मयुरेश पांचाळ यांचा सत्कार करतील आकाश वरपे. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. युवा सेनेचे शाखाधिकारी सागर देवगडकर यांचा सत्कार करतील स्वप्नील सिंग. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. युवा सेनेचे आमचे स्थानिक शाखाधिकारी रोहित गायकवाड मंडळाचे सदस्य विठ्ठल कदम यांना विनंती करतो आपण रोहितचा या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करायचा आहे. आज या ठिकाणी उपस्थित आहेत मंडळाच्या वतीने अध्यक्ष संभाजी मोरे यांना विनंती करतो आपण विलास वरपे यांना देखील शाल पुष्पगुच्छ व या ठिकाणी भेटवस्तू देऊन सन्मान करायचा आहे. मान्यवरांचे आभार आणि सामना सुरू करायला हरकत नाहीये. थँक्यू. चला आता लगेचच आपण सेकंड इनिंगकडे वळूया. दुसऱ्या डावाचा खेळ आपण बघणार आहात. साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9 मध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं, उपस्थित सर्व खेळाडू मित्रांचं आणि उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक माईबाप जनतेचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्वच उपस्थितांचं आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. आपण आज सर्वजण आमच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून इथे उपस्थित राहिलात. या स्पर्धेची या कार्यक्रमाची शोभा वाढवलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि यानंतर मात्र आता इथून पुढे पाठलाग सुरू होईल तो 18 धावांचा. मात्र आणि मात्र 18 धावा येणाऱ्या 24 बॉल मध्ये बनवायच्या आहेत तानाजी मोरे यांच्या ओमकार फायटर्स टीमला. सो आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. सध्या सलामीची जोडी मैदानावर दाखल झाली. एका बाजूला निलेश सोनार आणि त्याच्या सोबत मात्र दीक्षित आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र ओम मैदानावरती पहिल्या ओव्हरसाठी मात्र सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. पहिला बॉल या वेळेला ओमच्या माध्यमातून हाताळला गेला. निलेशने मात्र त्याची पडताळणी केली. धाव मात्र कोणतीही घेतली जात नाहीये. जरा त्या बॅनरवरती असलेल्या लहान मुलांना जरा मागे घ्या कारण त्यांना बॉल लागायची शक्यता आहे. आपल्या सर्व महिला प्रेक्षकांच्या इथे तिची जी लहान मुलं आहेत आपण जरा त्या लहान मुलांना थोडं थोडं मागे घ्या. बॅनर पासून रेलिंग्स वरून थोडंसं त्यांना हात मागे घेऊन उभं करा कारण बॉल लागू शकतो त्यांना.
निलेश सोनार विरुद्ध ओम. या वेळेला मात्र बॉल अगदीच मात्र सुपर से भी ऊपर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आम्हाला कळवला जातो. एक्स्ट्रा रन्स येत आहेत आणि एक्स्ट्रा रनने मात्र टीमच्या सांघिक धावांचं मात्र इथे खातं उघडलं गेलंय. फुलटॉस बॉल या वेळेला दीपूकडे. अगदी दीपक भारद्वाज आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. आज मात्र मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नईचीच मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे की काय असं वाटतंय. आणि तसं बघायला गेलं तर आपल्या शिवडीची IPL आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची ही IPL आहे आणि त्यामधून मात्र आज जसं सेमीफायनल मध्ये आपण बघतोय सध्या जिओ प्लस हॉटस्टार वरती आपण मुंबई विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स असा सामना बघतोय. आणि तसंच दुसऱ्या बाजूला श्री साई स्पोर्ट्स वरती आपण ओमकार फायटर्स आणि ओमकार फायटर्सच्या विरोधात चेन्नई सुपर किंग म्हणजे ओम साई चॅलेंजर्स असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला बघतोय. बघूया आता मात्र कोण जिंकतंय, कोण हरतंय, कोण फायनल गाठतंय, कोणाचा प्रवास मात्र सेमीफायनल मध्ये इथेच थांबतोय. तर दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. सध्या धावसंख्या 5 बॉल नंतर 3 आणि 19 बॉल 15ची गरज. या वेळेला मात्र स्वीप केला गेलाय. बरेच मान्यवर आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. अरब रेस्टॉरंटचे सर्वे सर्वा, त्याचबरोबर अरब रेस्टॉरंटचे प्रतिनिधी आज आमच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. गेली 5 वर्ष जसं गणेशने सांगितलं की गेली 5 वर्ष अरब रेस्टॉरंटने मला आम्हाला मोलाचं योगदान दिले, मोलाचं सहकार्य केलंय. त्याबद्दल अरब रेस्टोरेंट आए हुए हमारे सभी प्रतिनिधियों का मैं तहे दिल से हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करना चाहूंगा. इस संस्करण में भी अरब रेस्टोरेंट का बहुत बड़ा योगदान रहा इस साईराज प्रीमियर लीग के लिए. तो बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूंगा इस आखिरी दिन में, इस सेमीफाइनल के मुकाबले के बीच. सध्या चालू असलेली मॅच आपण बघतो ओमकार फायटर्स आणि ओम साई चॅलेंजर्स. हे इनिशियल कुठेतरी लकी ठरले आज दोन्ही टीम साठी. सेमीफायनल पर्यंत तरी पोहोचलेत. आता मेगा फायनल मध्ये दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर शिवडीची श्री लक्ष्मी माता. या वेळेला मात्र पुन्हा एकदा स्विच हिट केला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा इथे अगोदर आला होता आणि त्यानंतर मात्र एकेरी धावून पूर्ण केली गेली आहे. संघाची धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 2 बॉल नंतर बिनगडी बाद 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा टॅप केलं गेलं. कॅमेरामॅनला मात्र थोडंसं टार्गेट करण्याचा प्रयत्न. निलेश सांगतोय की कॅमेरा फोकस करो मेरी तरफ. आणि पुन्हा एकदा मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह. 9 वाजून गेलेले आहेत. अगदी आज स्पर्धा जी आहे या 9व्या पर्वातून आपण वेळेत पूर्ण होताना बघतोय. आणि इथे मात्र रिव्ह्यूची मागणी DRS डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टम मागितला गेलाय. 7 ऑन दी बोर्ड आफ्टर 1.4. बघूया या बॉलचा निर्णय काय येतोय. तर आमचे तिसरे पंच मात्र त्याची पडताळणी करतील आणि योग्य तो निर्णय मात्र आम्हाला कळवला जाईल. धन्यवाद. ब्रदर फाउंडेशनचे सर्व श्री चंद्रमोहन पासी, मोनू पासी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मंडळाच्या वतीने सम्राट चव्हाण यांना विनंती करतो आपण मोनू पासी यांना शाल पुष्पगुच्छ देऊन व भेटवस्तू देऊन सन्मानित करावं. ब्रदर्स फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रमोहन पासी, मोनू पासी यांचा सत्कार सम्राट चव्हाण मंडळाचे कार्याध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न होत आहे. धन्यवाद. साईराज मित्र मंडळ आयोजित साईराज प्रीमियर लीगच्या 9व्या पर्वाकरता मंडळाचे जे ग्राफिक डिझाईन आपण पाहतात ते त्यांच्या माध्यमातून साकारले गेले. ते आमचे मित्र साईराज मित्र मंडळाच्या माध्यमातून जे विविध उपक्रम राबवले जातात व त्याचे जे ग्राफिक डिझाईन असतात ते सर्व टीम आज या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे मित्र अविनाश सोनावणे, अशोक पवार या दोन्ही मान्यवरांचं मी या साईराज मित्र मंडळाच्या व्यासपीठावर स्वागत करतो. अशोक पवार यांचा आज बर्थडे देखील आहे. त्यांना साईराज मित्र मंडळाच्या वतीने या शुभ प्रसंगी शुभेच्छा देतो.
आणि नॉटआउटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. मात्र आपण जर पाहिलं तर इथे फलंदाज सुरक्षित असतील आणि संघाची धावसंख्या आपण जाणून घेऊया. मात्र हा बॉल पूर्ण झाल्यानंतर 8 धावा स्कोर कार्ड वरती. आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दक्षिण मुंबईचे शेवटचा बॉल शिल्लक होता आणि त्या शेवटच्या बॉलवरती मात्र एक धाव घेतली गेली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची आवश्यकता आहे. ही 4थी सेमीफायनल आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. इंटर साईराज या आपल्या स्थानिक संघांमधून आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर या अगोदर 2 संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेत. आपल्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून क्वालिफाय केले गेलेल्या 16 टीम मधून अगदी आपण जर पाहिलं तर जे 16 संघ शॉर्टलिस्ट केले गेले होते त्यामधून मात्र खेळत मात्र साखळी फेरीतून मात्र 2 संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलेले आपल्याला बघायला मिळाले. ज्यामध्ये चंद्र काँग्रेस पक्षाचे बायकाळा शिवडीचे श्री लक्ष्मी दक्षिण माता मुंबईचे आणि त्याचबरोबर शिवडीचा सम्राट सुयोग भुजबळ आज या ठिकाणी उपस्थित आहे. साईराज मित्र मंडळाच्या वतीने त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आता जी पालखी माझगावच्या गावदेवीची या ठिकाणी पार पडली त्यामध्ये मोलाची भूमिका सुयोग भुजबळ यांनी निभावलेली. ते देखील एका मंडळाचे खूप मोठ्या मंडळाचे सदस्य आहेत. मंडळाच्या वतीने सुयोग भुजबळ यांचं या व्यासपीठावर आम्ही स्वागत करतो. तसंच जे फोटोशूट साईराज प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंचं पार पडलं ते आमचे मित्र द व्ह्यू मेमरीजचे नागेश गवळी हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील साईराज मित्र मंडळाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. मिळेल सर. धन्यवाद. पुन्हा एकदा 15 धावा स्कोर. 3 धावांची गरज आहे. निलेश सोनार आणि दीक्षित 2 फलंदाजांनी मात्र या सामन्याला जिंकायचं ठरवलंय. बघायचं आता काय घडतंय काय बिघडतंय. 2 धावांचा फक्त पाठलाग करायचा या ओव्हर मधल्या 8 बॉलचा म्हणजे या संपूर्ण इनिंगच्या 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि 2 धावांची गरज. एकही विकेट गमावलेली नाहीये. खूप मोठी गोष्ट आहे. आणि 1 रन मात्र या वेळेला मिळणार आहे. शेवटच्या आता मात्र एका धावेची आवश्यकता आणि 1 टू गो. शेवटचा बॉल आणि नो बॉल सोबत मात्र हा सामना जिंकून सलग 3ऱ्यांदा मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय तो ओमकार फायटर्स या संघाने. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स तानाजी मोरे अँड टीम. मनपूर्वक अभिनंदन.